हॅलो नमस्कार, कसे आहात? तर आज आहे दिवस होळीचा आणि आता वेळ झालेली आहे सकाळची। तर होळीचा तर दिवस आहे पण तो नेमका आलेला रविवारी आणि रविवारी इकडे बेत आहे। मस्त कांदे पोहे केलेले आहे आणि त्याच्यासोबत हिरवेगार वाटाण्याची उसळ केलेली आहे आणि वरतून कांदा टाकलेला आहे तर खूप भारी वाटते। तर बस याला मी टेस्ट करते आणि त्याच्यानंतर आपला मस्त चहा घेते आणि आपला नाश्ता इकडे ब्रेकफास्ट संपन्न करते। तर चला आता संध्याकाळीच नेमकं संध्याकाळी ब्लॉग काढायला घेतलेला, तर इकडे मी रेडी झालेले होते आणि आता आम्ही चाललेलो होतो खाली होलिका दहनसाठी। तर बस इकडे नैवेद्य वगैरे सगळे करून घेतलेलं होतं आणि सोबतच मी माझ्या पूजेची थाळीसुद्धा रेडी करून घेतलेली होती आणि आता आपण जाऊया पूजा करायला। सगळं पूजेचं सामान घेऊन खाली गेलेले आणि बघते तर काय होलिका दहन व्हायचंच होतं। 8 वाजले होते तरी पण होलिका दहनला जरा वेळ होता आता। तर मग काय करायचं, तर मग सगळं सामान घेऊन पुन्हा घरी वापस आलेलो आणि त्याच्यापुढे वेट करत होतो। मग 9 वाजता 9:15 वाजता होळी पेटलेली आणि त्याच्यापुढे मग इकडे पूजा करायला आलेले। तर बस सगळं पूजा केलेली आणि नेमकं तेवढ्यात माझ्या पायाला इकडे काटा रुतलेला। तर पूजा केलेली आणि त्याच्यापुढे मग आम्ही घरी वापस गेलेलो आणि मस्त जेवण केलेलं। तर आज जेवणामध्ये होता पुरणपोळी केलेली होती आणि भात होता, कांदी भाजी होती, पापड होता, कढी होता आणि सार होता आणि लुंजी सुद्धा केलेली होती म्हणजे मेथंबा। तर ते घ्यायला विसरले होते, ते नंतर घेतलेला। आणि बघा आता मी भजी खात आहे मस्त गरमागरम वाफळलेली आणि चहा भजी आणि कढीचं कॉम्बिनेशन खूप चांगलं वाटते। पुरणपोळी खाल्लेली आहे, भरपूर हेवी झालेला आहे आणि थोडा एक्स्ट्रा खाल्लेला आहे कारण की सार आणि भात होता। तर बस ते पचवायला इकडे एरिएटेड ड्रिंक आणलेलं आहे म्हणजे जिरू आणलेला आहे, त्याला सुद्धा फस्त करतो आणि मग खाली जातो क्रिकेट बघायला। तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग जिकडे मी ब्रेड पकोडा करणार होते आणि वॉटरमेलन काढून ठेवलेला आहे। हॅपी होली।